ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गौरवाड प्राथमिक शाळा आवारातील झाड तोडल्याप्रकरणी नागरिक संतप्त, दोषीवर कारवाईची मागणी। गौरवाड तालुका शिरोळीतील उर्दू व मराठी प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये असलेल्या झाडाच्या फांद्या महावितरणच्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी झाड तोडल्यामुळे पर्यावरण प्रेमी संतप्त झाले असून दोषीवर कारवाई करा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे। येथील उर्दू व मराठी प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये भव्य आकाराचे झाड गेल्या 50 वर्षापासून उभे आहे। या झाडाच्या फांद्या येथील महावितरणच्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन स्पार्क होत असल्यामुळे या झाडाच्या फांद्या महावितरणकडून तोडण्यात याव्यात अशी मागणी ग्रामपंचायतकडे करण्यात आली होती। ग्रामपंचायतने झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी बहुतांश झाडच तोडल्यामुळे येथील पर्यावरण प्रेमी महावितरण प्रशासन व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संतप्त झाले आहे। हे झाड तोडण्याप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी शिरोळ गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधले असल्याचं सांगण्यात आलं। मी रविकांत जगताप, माजी उपसरपंच गौरवाड। आज आमच्या गौरवाड शाळेमध्ये ज्या लाईटच्या तारा आहेत त्या लाईटच्या तारामध्ये स्पार्क होत होता। मग स्पार्क होत असताना आमच्या शाळेनं काय केलं, शाळेच्या व्यवस्थापन कमिटी आणि मुख्याध्यापकांनी उर्दू मराठी दोन्ही मिळून ग्रामपंचायतला एक अर्ज केला किंवा सांगितलं की बाबा स्पार्क होत आहे आणि स्पार्क होत असताना फक्त थांब्या तोडा, हे आम्ही ग्रामपंचायत सांगितलं होतं। मग त्याच्यानंतर आज काय केलं, त्या स्पार्क होत्याला न तोडता त्यांनी डायरेक्ट झाडाची म्हणजे मोठी झाड तोडले। मग ह्याच्यावर आमची योग्य ती कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे। ते जो झाड जे आहे, आता माझं वय आहे 26, आम्ही ज्या वेळेपासून बघतोय ते त्याच्या अगोदरपासून हे झाड आहे। हा झाड येतोय मराठी शाळेच्या आवारामध्ये येतो, हा सरकारी झाड आहे। आता या गोष्ट अशी झाली आहे की MSB कडून फक्त जे MSBची लाईन होती त्या लाईनला फक्त झाडाची फांद ते आडवी येत होती म्हणताना तिने तोडण्यासाठी परमिशन घेतलेली। तिने सांगितले की आम्हाला ग्रामपंचायतीकडनं परमिशन भेटले म्हणून सकाळपासून त्यामुळे तिने लाईट वगैरे सगळं वीज वगैरे बंद केलेली, पण सकाळपासून लाईट तरी काय तिने चालू केली। नंतर आता तिने लाईट चालू केली, पण ग्रामपंचायतनं त्यांना परमिशन दिले, पण ग्रामपंचायतने सांगितले की आम्ही फक्त त्यांना फांद्या तोडण्याची परमिशन दिलेली। सगळेजण म्हणतात की आम्हाला फांद्या तोडण्याची परमिशन भेटलेली। यात आम्ही BDO साहेबांना फोन लावला, BDO साहेब म्हटले की तिथं मुख्याध्यापक तिथं हजर पाहिजे, पण मुख्याध्यापक इथं हजर नव्हते। मुख्याध्यापकाची परमिशन पाहिजे तोपर्यंत झाड तोडता येत नाही शाळेच्या आवारातला। मग मुख्याध्यापकांनी सांगितले की आम्ही दुसऱ्या झाडाची परमिशन मागितल्या, पण अजूनपर्यंत आम्हाला परमिशन भेटलेली नाही की झाड तोडण्याची, पण ते दुसऱ्या झाडाची परमिशन मागितल्यात। पण हे झाड कशामुळे तिने तोडली शाळेच्या आवारातलं, ह्यात जबाबदार कोण आहे? ह्यात ग्रामपंचायत जबाबदार आहे का शाळे व्यवस्थापन समिती जबाबदार आहे तर कोण जबाबदार आहे? ह्याला कोण वालीच नाही आहे। त्याच्यावरती ॲक्शन कोणावरती घेणार? ग्रामपंचायतीवरती घेणार, कोणावरती घेणार? ह्यात लेखी कोण दिले लेखी परमिशन कोणी दिल्यात काय? ह्याच्यासाठी कोणीच नाही। प्रत्येकजण उठतोय दुसऱ्याच्या अंगावर घालतोय आणि हे झाड तोडताना सगळेजण तिथं हजर होते, ना मुख्याध्यापक हजर आहे ना कोण हजर आहे, ना शाळे व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोणी हजर नाही। आम्ही BDO साहेबांना फोन करून सांगितलं, गट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, त्यांच्याकडनं अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। एकंदरीत शाळा आवारामध्ये असलेलं हे भव्य आकाराचं झाड येथील विद्यार्थ्यांना सावली देत असताना विनाकारण बेकायदेशीर तोडल्यामुळे गौरवाडमध्ये वातावरण तणावपूर्ण बनलं आहे। या झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी झाड तोडल्याने या प्रकरणी काही गौल बंगाल आहे काय अशी चर्चाही गौरवाडमध्ये आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।